ठाणे फॅमिली कोर्टच्या आवारात एका महिलेवरती दोघांनी अत्याचार घडल्याची घटना समोर आलेली आहे। आपण सध्या ठाणे नगर पोलीस ठाण्या या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी त्या महिलेने जे त्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पाहिला गेलं तर ही घटना 25 ऑगस्ट 2024ची आहे। मात्र ज्यावेळेस अत्याचार केल्यानंतर त्या महिलेला वारंवार या दोघांनी ब्लॅकमेलिंग केलं। त्यानंतर या महिलेने पुढचं पाऊल जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये टाकलं आणि त्या दोघांच्या संदर्भात या ठिकाणी तक्रार केली आहे आणि दोघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। हिरालाल केदार याला अटक केली असून रवी पवार हा फरार आहे। पाहायला गेलं तर केकमध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं आणि या केकच्या गुंगीच्या औषधानं त्या महिलेला पुढचं काही सुचलं नाही। मात्र तिला या संदर्भातल्या काही गोष्टी जाणवल्या, मात्र त्या संदर्भातल्या गोष्टी त्या पुढे येऊ शकल्या नाही। मात्र त्या महिलेला वारंवार ब्लॅकमेलिंग करण्याचा या दोघा आरोपींनी केलं। त्याच्यानंतर या दोघांना ठाणे नगर पोलिसांनी या संदर्भातला गुन्हा नोंद केलेला आहे। पाहायला गेलं तर हिरालाल केदार या आरोपीला अटक केली असून दुसरा रवी पवार हा जो आहे तो फरार आहे आणि या संदर्भातला पुढील तपास ठाणे नगर पोलीस स्टेशन करत आहे। पाहायला गेलं तर जो प्रकार घडला ठाणे फॅमिली कोर्टच्या आवारात, त्या ठिकाणी रवी पवार यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त या महिलेला त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि त्या दरम्यान तिच्यावरती आळीपाळीने अत्याचार केला। त्या संदर्भातला आता प्रकार जो आहे तो काल या ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे। मात्र पाहायला गेलं तर हे दोन्ही जे आहे ते कथित यूट्यूबर पत्रकार असं त्यांची माहिती समोर आलेली आहे। मात्र या संदर्भातला पुढील तपास ठाणे नगर पोलीस ठाणे करत आहेत। त्यामुळे नक्कीच या संदर्भातला महिलेने उशिराने या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। मात्र गेल्या काही दिवसापासून या महिलेला वारंवार ही दोघं ब्लॅकमेलिंग करत होते। मात्र या संदर्भातला आता पुढचं पाऊल उचलत ठाणे नगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे। त्यामुळे नक्कीच दोघांना लवकरात लवकर पोलीस हे अटक करणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे। पाहायला गेलं तर या संदर्भातल्याची तक्रार ज्या पद्धतीने महिलेने पुढे आणलेली आहे, अशा अनेक तक्रारी आहेत त्या महिला पुढे येत नसतात। त्यामुळे नक्कीच कुठेतरी पोलिसांनी देखील आवाहन केलं, अशा ज्या महिलांवरती अत्याचार होत असेल तर त्यांनी पोलिसात येऊन तक्रार नोंदवावी। त्यामुळे अशा तक्रारीनुसार पुढील पाऊल पोलिसांना उचलता येतं। त्यामुळे अशा वारंवार ब्लॅकमेलिंगच्या ज्या केसेस होतात ते पुढे कुठेतरी थांबवता येईल आणि अशा लोकांना पोलिसांना देखील अटक करण्यास पाहायला गेलं तर लवकरात लवकर हे अटक करता येईल। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर या दोनपैकी एक जो आरोपी आहे, तो फरार जो आहे, तो त्याला पोलीस कधीपर्यंत अटक करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।